नीरव मोदीची चर्चा खूप झाली, पण त्या पंजाब नॅशनल बँक हल्ली नाही. त्याचं कारण खूप मोठ्या प्रमाणावर बँक अकाउंट ओपन होणं हे एका अर्थाने दीज आर बूस्टर्स टू इकॉनॉमिक ग्रोथ. $5 ट्रिलियन होणार की नाही हा चर्चेचा विषय नाहीच आहे. हा काहीतरी टार्गेट पाहिजे म्हणून त्यांनी म्हटलं आहे. ऑलरेडी आपण 3.5-4 ट्रिलियन इकॉनॉमी आहोतच. हे कोविड नसतं तेव्हा ना आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी झालीच असती. मोदीजींनी अनाऊन्स केलं तर लोकांनी तेव्हा सगळे हसले. ते मला आठवत आहे. आम्ही तुम्हाला 3 तासात कर्ज देऊ स्मॉल स्केल इंडस्ट्रीला. पण रिझर्व्ह बँकेच्या इनोव्हेशन हबमध्ये ॲप तयार आहेत. भारतीय अर्थव्यवस्था येणाऱ्या काळामध्ये कोणत्या दिशेने जाईल, काय आव्हानं असतील असं तुम्हाला वाटतं? आपल्या देशाचा इतिहास तुम्ही काढून जर का बघितला तर इकॉनॉमिक ग्रोथ हा जितका इन्स्टिट्यूशनल फायनान्स आपण पुरवू वाढवू त्या प्रमाणात तो ग्रोथ जास्ती होणार आहे. लिबरलायझेशनच्या प्रोसेसमध्ये 91 नंतर सहकारी संस्थांना काय फायदा झाला? 0. फक्त फायदा प्रायव्हेट सेक्टरला झाला, मल्टीनॅशनल्सला झाला आणि सरकारी कंपन्यांना PSUजना झाला, रत्न मिनीरत्न किंवा PSUजना झाला. ह्या बजेटचं तर एक स्पेशालिटी आहे की जे गव्हर्नमेंट बॉरोईंग आहे, सरकारी रोखे आपण जे म्हणतो, त्याचं युटिलायझेशन साधारण 90 ते 95% हे कॅपिटल एक्सपेंडिचरला होणार. ज्या पद्धत सहजतेने तुम्ही मला पेटीएमवरनं पैसे पाठवता किंवा मी पैसे कुठेही जाऊन काढतो आणि हे करतो, जगात कुठे नाही. वी आर द लीडर्स इन पेमेंट इकोसिस्टम टुडे. नमस्कार मित्रांनो, बोलभिडू चर्चेवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बोलभिडूच्या माध्यमातून आपण नवनवीन विषय हाताळत असतो, सोप्या पद्धतीने ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्याजवळ पाहुणे म्हणून आहेत सतीश मराठे सर. बँकिंगमधलं फार मोठं नाव आहे, सहकार क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे आणि सर सध्या RBIवरती डायरेक्टर म्हणून आहेत. यासोबतच सहकार भारती याचे ते संस्थापक आहेत. यासोबतच आत्ता जी आपल्या इथं नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी येणार आहे त्या पॉलिसीमध्ये सुद्धा सरांचं फार मोठं योगदान आहे. सर आज आपल्याला बँकिंग संदर्भातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत आणि हे साधे सोपे प्रश्न तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने ते समजून सुद्धा सांगणार आहेत. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे बोलबिडूवर. नमस्कार सर. बँक ज्यावेळेस आपण म्हणतो तर बँकेसंदर्भातलं लोकांना फक्त काय माहिती आहे, एकतर व्याजदर माहिती असतो, मग तो कर्ज घेण्यासाठीचा किंवा FD ठेवण्यापुरतंच त्यांना माहिती असतं आणि त्याच्या पलीकडे फार कमी ओळख लोकांची असते बँकेसंदर्भातली. मग बँक, सहकारी बँक, हाऊसिंग कोऑपरेटिव्ह बँक, पतसंस्था हे तर लोकांना लक्षातच येत नाही. ह्यांच्यामध्ये फरक काय आहे ते, ह्या सगळ्यांमध्ये सर बेसिक फरक काय आहे सांगू शकाल का प्लीज? ज्या वित्तीय संस्थेमध्ये बँक हा शब्द असतो ती संस्था ही रिझर्व्ह बँक रेग्युलेट करते. त्याचं नियमन जे आहे ते रिझर्व्ह बँक करते. आणि ज्या वित्तीय संस्थांमध्ये बँक हा शब्द नाही, उदाहरणार्थ पतसंस्था, आपल्याकडच्या विकास सोसायट्या, कर्ज घेणं देणं डिपॉझिट घेणं हे दूध संस्थाही करतात, पण त्याच्यात बँक हा शब्द नसतो. त्याच्यामुळे जिथे बँक शब्द आहे त्या रिझर्व्ह बँक रेग्युलेट करतं. अन्य संस्था ज्या आहेत त्याचं रेग्युलेशन हे सहकार खातं करतं. त्याच्यामुळे रेग्युलेटेड एंटिटी म्हणून ज्या बँका आहेत त्याचं पूर्ण नियमन आणि त्याच्यावर लक्ष देणं हे रिझर्व्ह बँक करते. आणि आपण सगळ्यांनी जेव्हा एखादी बँक बंद होते तेव्हा डिपॉझिटर्सचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याकडे जो कायदा आहे डिपॉझिट इन्शुरन्सचा, त्याला 5 लाखापर्यंत पैसे हे फक्त रेग्युलेटेड एंटिटी असलेल्या ज्याच्यात शब्द बँक आहे त्याच डिपॉझिटर्सना मिळतात. अन्य लोकांना मग पतसंस्थेत, विकास सोसायटीत, दूध सोसायटीत ह्याच्यातल्या लोकांना डिपॉझिट इन्शुरन्स नाही. हा सर्वात मोठा फरक. म्हणजे पतसंस्थेमध्ये जे पैसे कुणी ठेवत असतील थोडक्यात तिथे त्याला इन्शुरन्स नाही. रिस्क जास्ती म्हणणं बरोबर नाही होणार. रिस्क हे त्याच्या व्यवसायावरती ठरते आहे की नाही, पण त्याला इन्शुरन्स नाही हे म्हटलं पाहिजे. इन्शुरन्स नाही. हा फरक आहे सर्वात मोठा. सर मी
तुमच्या संदर्भातली ज्यावेळेस माहिती सगळी वाचत होतो, खूप साऱ्या ठिकाणी मी ते वाचलं, तर सप्टेंबर 1991 इथं मी तुम्हाला घेऊन जातो. त्यावेळेस तुम्ही जनकल्याण सहकारी बँक लिमिटेडचे CEO झाला होतात आणि सलग 10 वर्ष या बँकेने हायेस्ट कन्सिस्टंट ग्रोथ नोंदवलेली आहे सर. तर हे RBIचं वेबसाईटवरती लिहिलेलं सुद्धा आहे. तर सर नेमकी त्यावेळेस तुम्ही काय धोरणं राबवली सांगू शकाल का, जी आजच्या सहकारी बँकांसाठी दिशादर्शक ठरू शकतात? कारण की सलग 10 वर्ष रेकॉर्ड म्हणजे हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे आजच्या दिवशी. नाही, अशक्य नाही. हे कोणालाही करणं शक्य आहे. बरं. आणि अनेक बँका चांगला परफॉर्मन्स सध्या करतायत. त्याच्यामुळे तसे माझं बॅकग्राऊंड सांगायचं तर ते त्याचं कारण आहे. ओके. मी माझं बँकिंग करिअर सुरू केलं बँक ऑफ इंडियात. आणि बँक ऑफ इंडियामध्ये मला जो 8-10 वर्षाचा अनुभव मिळाला, त्याच्यात मी प्लॅनिंग डिपार्टमेंटचा आमच्या झोनचा इन्चार्ज होतो. मी फंड्स मॅनेजमेंट तिथे काम करत होतो. झोनल मॅनेजमेंट कमिटीचा सेक्रेटरी होतो. ह्याशिवाय बँक ऑफ इंडियाचा आमचा बॉम्बे झोन होता, तो फार स्पेशल झोनसारखा होता. 3च ब्रांचेस. 3 ब्रांचेसमध्ये मिळून 3,500 लोक. त्याच्यामुळे कुठलंही काम आलं की पर्सनल इश्यू त्याच्यात यायचा. त्याच्यामुळे पर्सनल हँडल करणं, जर माझ्याकडे पर्सनल डिपार्टमेंट नव्हतं, पण मी झोनल ऑफिसला असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी दुरान्वयनं का होईना त्या येत असत. हा जो मला एक मोठा इंटिग्रेटेड अनुभव बँक ऑफ इंडियात मिळाला, बॉम्बे झोनमध्ये मिळाला आणि तो खूप वर्ष मिळाला, त्याचा फायदा खूप झाला. आणि तसंच मी शेवटची काही वर्ष मी आमच्या ॲडव्हान्सेस डिपार्टमेंटला होतो. आणि ॲडव्हान्सेसमध्ये काय करायला पाहिजे, कसं केलं पाहिजे, याच्यात बँक ऑफ इंडियाने खूप चांगल्या इनिशिएटिव्स त्या काळी घेतलेले होते. म्हणजे आज ज्याला सिंगल विंडो वगैरे आपण म्हणतो ना, तसे ॲप्रोच आम्ही त्या काळी केलेले होते. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर साधारणतः हे 82-83 साली आम्ही इंट्रोड्यूस केले होते. एक कस्टमर, नाहीतर व्हायचं कसं कुठल्याही बँकेत आमच्याकडेही होत असे, तुम्हाला कॅश क्रेडिट हवं असलं तर या ऑफिसरकडे जा, तुम्हाला गॅरंटी हवी असली तर दुसऱ्याकडे जा, तुम्हाला बिल ॲक्सेप्टन्स हवं असलं तर तिसऱ्याकडे जा. विखुरलेलं असायचं. ते सगळं जाऊन एक कस्टमर सगळ्या फॅसिलिटीज तोच हँडल करेल, ही सुरुवात झाली. आणि मी ॲडव्हान्सेसला असताना माझ्याकडे सगळे मोठेले अकाउंट्स हँडल करण्याची मला संधी मिळाली. आज जे टाटा मोटर्स आहे तेव्हा त्याला टेल्को म्हणायचे, तो माझ्याकडे होता. अंबुजा सिमेंट ज्याला आज म्हणतो, तो गुजरात अंबुजाचं पहिलं वर्किंग कॅपिटल आणि छोटं डिमांड लोनचं प्रपोजल मी केलं होतं. म्हैसूर किर्लोस्कर माझ्याकडे होता. खूप मोठे अकाउंट सगळे माझ्याकडे होते. टाटाचे नेल्को जो आहे, जो त्या काळी TV बनवण्यातले ते आघाडीवर होते. असे सगळ्या ह्याच्यातला कर्ज व्यवहार करण्याचाही अनुभव त्या ह्याच्यातनं मिळाला. इन्व्हेस्टमेंट मी करतच होतो, फंड्स मॅनेजमेंट. ह्या सगळ्याचा फायदा मला जनकल्याणमध्ये काम करायला मिळाला. आणि जनकल्याणची स्टाफ चांगला होता. त्यांना एक्सपोजर थोडं कमी होतं, कारण लहान बँक असल्यामुळे एक्सपोजर असं येत नाही. आणि दुसरं, ज्याला जे स्किल सेट्स लागतात ती कमी होती. ती आम्ही भरून काढली. खरं म्हणजे मी केलं लोकांनीच काम, मी काय त्याच्यात. पण ज्याला आपण म्हणतो एनेबलिंग एन्व्हायरमेंट करणं, ज्याच्यातनं त्यांना काम करता येईल. मी तुम्हाला सांगायचं तर आश्चर्य वाटेल की 91 साली आम्ही सुरू केलं आणि 92 साली ब्रांच कम्प्युटरायझेशन सगळ्या कंप्लीट करून टाकल्या होत्या त्या काळी. त्या काळी आत्तासारखं कोर बँकिंग सोल्युशन नव्हतं, तेव्हा बॅक ऑफिस असायचं. पण बॅक ऑफिस कम्प्युटरायझेशन केल्यामुळे पुढे कोर बँकिंगला शिफ्ट व्हायला आम्हाला एकदम सोपंही झालं आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढली. लोकांची जी मॅन्युअल काम करायला लागत असे ते सगळं थांबलं. आणि खूप लोक ट्रेनिंग, कपॅसिटी बिल्डिंग आणि मार्केटिंगच्या एफर्टनी जनकल्याण, मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा देशात जे काय नंबर लागत असेल तेव्हा आमचा साधारण 160वा होता.
मी जेव्हा सोडलं तेव्हा मी पहिल्या 10त होतो. म्हणजे माझ्यापुढे ज्या खूप वर्षानुवर्ष पुढे असलेल्या आधीच्या बँका होत्या, सारस्वत म्हणा, कॉस्मॉस म्हणा, रुपी म्हणा, जनता सहकारी, याच पुढे होत्या. त्याच्यामुळे हा जो फरक घडू शकला, हा लोकांचं कपॅसिटी बिल्डिंग, कम्प्युटरायझेशन, आणि आम्ही आमच्याकडे ज्याला SOP म्हणतो किंवा मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणण्याची जुनी पद्धत होती, ती सगळ्यांना इंट्रोड्यूस केली. त्याच्यामुळे लोकांना काय काम करायचं हे क्लिअर होतं. मार्केटिंग करत असताना देखील कर्जदाराशी जो भेटायला जातो की आमच्याकडे अकाउंट घेऊन या तुम्ही, तो खात्रीपूर्वक बोलू शकत होता की आम्ही हे करू का, आम्ही नाही करणार. त्याच्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड आला. आणि म्हणून मी म्हणालो तसं 10 वर्षात 160वरनं आम्ही पहिल्या 10त आलो बँक. अरे वा, भारी. सर, पुढच्या प्रश्नाकडे येतो. आता तुम्ही सगळं म्हणजे अगदी 1980 पासूनचं सांगितलं, तर मला स्वतःला असं जाणून घेण्याची इच्छा खूप आहे की 1991 आधीचं बँकिंग, 1991 नंतरचं बँकिंग आणि डिजिटायझेशन जे झालेलं आहे 2014 नंतर जे रॅपिडली डिजिटायझेशन झालेलं आहे, ह्या 3 कालखंडामध्ये बँकिंगमध्ये फरक आहे ना. त्याचं तसं म्हटलं ना, 91च्या आधीचा एक टप्पा आहे आणखी. ओके. तो आहे 1969चा, होय, ज्या वर्षी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. बरोबर. राष्ट्रीयकरण हे पूर्णपणे राजकीय कारणांकरता झालं, त्याच्यात दुमत नाही. म्हणजे कोणी काही सांगू दे, ते पटणार नाही. पण फॉर्च्युनेटली राष्ट्रीयकरण झाल्यानंतर ह्या बँकांच्या ज्या पॉलिसीज आखल्या गेल्या त्याच्यामुळे देशाचं भलं झालं, हे मात्र सत्य आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणावरती मास बँकिंगकडे आपण वळलो 1969 नंतर. ते टप्प्याटप्प्याने वाढत गेलं, ते काही एकदम झालं नाही. पण हे मास बँकिंग करण्याच्या नादात आणि वित्तीय पुरवठा पुरवण्याच्या ह्याच्यात ज्याला बेसिक नॉर्म्स आपण लेंडिंगचे म्हणतो, इन्व्हेस्टमेंटचे म्हणतो, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. आणि त्याच्यामुळे बँकांच्या बॅलन्स शीट वी आर नॉट शोईंग ट्रू अँड फेअर पिक्चर. ते जर का ते म्हणत असेल की आमचा इतके कोटीचा प्रॉफिट आहे, तर तो खरा नव्हता. कारण तितका प्रॉफिट झालाच नव्हता. तो येणार आहे, मिळणार आहे मला, तो धरून प्रॉफिट दाखवलेला होता. आणि म्हणून बँकांची स्थिती आपली बाहेरनं मोठी वाटत असली तरी खिळखिळी झालेली होती. आणि हे माहीत होतं म्हणजे. आणि 91 साली जे झालं ते आपल्याकडे, त्याच्या आधी जर का बघितलं तर देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण बरेच दिवस प्लॅनिंग, काही प्रमाणात रशियन मॉडेल, स्टेट पार्टिसिपेशन जास्ती, प्रायव्हेट सेक्टरला महत्त्व कमी, आणि सगळं करणार ते स्टेट करणार. स्टेट याचा अर्थ गव्हर्नमेंट करणार, याच्यावर भर होता. आणि ते पुरत नव्हतं, हे लक्षात आलं होतं. आणि म्हणून 91 साली आपण रिफॉर्म्सचं सत्र सुरू केलं. या रिफॉर्म्सच्या मध्ये बँकांमध्येही रिफॉर्म्स चेंजेस झाले. आणि या रिफॉर्म्समधनं आपल्याकडे काही नॉर्म्स आले करत असताना. त्याच्यामुळे पहिलं सत्र होतं एक्सपान्शनचं, मोठं क्रेडिट मोठ्या प्रमाणावर देण्याचं. पण त्याच्यातनं बँकांची जी वाईट स्थिती वीक झाली ते सुधारण्याकरता 91 साल झालं. आणि 91 सालांमध्ये पहिल्यांदा एका अर्थाने तुमच्या बँकेचं स्वतःचं कॅपिटल, भांडवल किती असलं पाहिजे असे काही नियम आले. त्याच्यानंतर ज्याला आपण आज NPA म्हणतो किंवा इन्कम रेकग्निशन नॉर्म्स म्हणतो, ते हळूहळू इंट्रोड्यूस झाले आपल्याकडे. त्याच्यामुळे एका अर्थाने बँकांचं फायनान्शियल कन्सॉलिडेशन आणि स्ट्रेंथनिंगला सुरुवात झाली या लिबरलायझेशन रिफॉर्म्सच्या प्रोसेसमधनं. आणि त्याचा फायदा फार चांगला झाला या सगळ्या ह्याच्यातनं. आज आपल्या बँकेची परिस्थिती, म्हणजे मध्येच आजचं सहज 2 मिनिटात फक्त सांगतो की आजची आपली परिस्थिती इज वन ऑफ द बेस्ट. सगळ्या एकही बँक देशातली फ्रॉम करेक्टिव्ह ॲक्शन खालती नाही, मोरेटोरियम खालती नाही, एकही बँक नाही. बँकिंग सेक्टरचं भांडवल पाहिजे,
म्हणजे ते 16% आहे आज. त्याच्यामुळे 9% देखील ठेवायला लोकांना जमत नव्हतं एकेकाळी. 16% आहे. क्रेडिटचा ग्रोथ 15% आहे. डिपॉझिटचा ग्रोथ 10-11% आहे. कंटिन्युअस गेली 2 वर्ष. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो, म्हणजे जे बॅड डेट होतात, NPA होतात, त्याच्याकरता जो रिझर्व्ह तयार केला जातो तो जवळजवळ 75 ते 80% केलेला आहे. त्याच्यामुळे उद्या कुठेही इकडे तिकडे काही झालं काही परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल नीरव मोदीची चर्चा खूप झाली, पण त्या पंजाब नॅशनल बँक हल्ली नाही. अगदी बरोबर आहे. त्याचं कारण नीरव मोदी काय किंवा असे जे काय सिस्टमॅटिकली ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या त्या करेक्टिव्ह मेकॅनिझम रिझर्व्हच्या रूपाने आपण केलेली असल्यामुळे त्याच्यातनं प्रॉफिट कमी झाले, थोडा सेटबॅक बसला, तो इमेजचा वगैरे तो भाग वेगळा. पण फायनान्शियली पंजाब नॅशनल बँकेला काय त्या अर्थाने काही झालं नाही. अगदी पुण्यातलं उदाहरण द्यायचं झालं, कॉस्मॉस बँकेवरती 100 कोटीचा हॅकिंग झालं. धक्का बसला का लोकांना? कॉस्मॉसला पण तो बसला. पण त्यांच्याकडे 1900 कोटीचं रिझर्व्ह होता, त्याच्यावेळी 100 कोटी गेल्याने काही झालं नाही, लोकांना काही परिणाम. हा जो फरक आला हा 91 सालानंतरचे जे रिफॉर्म्स आणि चेंजेस आले त्याच्यामुळे आला. आणि त्याच्यामुळे बँका मोठ्या झाल्या. आपल्या देशाचा इतिहास तुम्ही काढून जर का बघितला तर इकॉनॉमिक ग्रोथ हा जितका इन्स्टिट्यूशनल फायनान्स आपण पुरवू वाढवू त्या प्रमाणात तो ग्रोथ जास्ती होणार आहे. पोस्ट नॅशनलायझेशन ते झालं, त्याला पुढे गती झाली आणि आत्ताही ती तशीच चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याला कर्जव्यवहार वाढवणं, लोकांना ज्यांच्याकडे उद्यमशीलता आहे, ज्यांच्याकडे व्यवसाय आहे, जे काही करू शकतात त्यांना कर्ज पुरवठा करणं या सर्वात मोठी काळाची गरज आहे आणि तो केला पाहिजे. कारण देशाचा विकास या इन्व्हेस्टमेंटशी जोडला गेलेला आहे आणि म्हणून बँका ह्या सुदृढ भक्कम निश्चित झाल्या पाहिजे. आत्ताचा जो काळ आहे हा 2 प्रकार त्याच्यातही म्हणता येतील. एक म्हणजे मोदीजी आल्यानंतर त्यांनी पहिल्या वर्षा-दीड वर्षातच वर्ष काय एखादं वर्ष कमी जास्ती असेल 2 मेजर गोष्टी आपल्याकडे केल्या. एक केलं म्हणजे त्यांनी जनधन अकाउंट इंट्रोड्यूस केले. आता जनधन अकाउंट हे मोदींची कल्पना, नाव त्यांनी दिलं आहे जनधन, पण झिरो बॅलन्स अकाउंटवाली कल्पना ही आधीपासून होती, विच नेवर वर्कड. मोदींनी ती कार्यान्वित केली आणि आज 55 कोटी जनधन अकाउंट्स आहेत आपल्याकडे. हा एक ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो, सर्वसमावेशक ग्रोथ करणं आणि फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमी, आर्थिक व्यवहारामध्ये सर्वसामान्य लोकांना जोडून घेण्याचं जे काम करतो या जनधननी फार मोठं केलं. आणि दुसरा जो आपल्याकडे आता मोठा फरक झाला त्याच्यानंतरच्या काळात तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा आहे, DBTचा आहे. आता DBT तुम्ही एक काही जेव्हा बजेट येतं किंवा त्याच्यानंतर ह्याच्यात त्याच्यात माझ्याकडे काही फिगर्स नाहीत आता, तुम्ही विचारले तर सांगायला, पण स्टेटमेंट ऑफ फॅक्ट म्हणून सांगतो. कायम आपल्याकडची टीका कधी कधी सरकारवर होते की तुम्ही बजेटरी प्रोव्हिजन ह्याला वाढवली नाहीत, त्याला वाढवली नाहीत, असं तसं होत राहतं. पण बजेटरी प्रोव्हिजन न वाढवता कोट्यावधी लोकांना डायरेक्टली पैसे त्यांच्या बँकेत आता DBTनी मिळत आहेत आणि गळती थांबली आहे आणि त्याचा बेनिफिट होतो आहे. आणि त्याच्यामुळे जास्ती प्रोव्हिजन आणि जास्ती बजेटरी प्रोव्हिजन करण्याची गरज नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे की लोकांना जे बारकाईने बघतात त्यांना कळतं. पण DBTच्या पायी डायरेक्ट बेनिफिट लोकांना मिळत आहेत ह्या सगळ्या ह्याच्यातनं. मनरेगाचं जर का आपण बघितलं आता कोणाच्या समोर जाऊन उभं राहायला लागत नाही. पंजाबमधल्या किसान आंदोलनाबद्दल एक ओरड तीच होती ना. पॉलिटिकल कारणाकरता जे आंदोलनाचा भाग होता तो मी आत्ता इथे बोलत नाही, तो त्या वेगळा विषय आहे. पण तिथल्या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट प्रोक्युअरमेंटचा पैसा हा शेतकऱ्यांच्या अकाउंटला डायरेक्ट जातो ही खरी अडचण होती. त्यांना मिळायला लागला. आज कोणी ओरडत नाही.
कारण ते दिसतंय लोकांना. प्रोक्युअरमेंटचा सगळा पैसा डायरेक्टली जर का जायला लागला तर फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमी होतं. आणि ज्या पद्धतीचं डिजिटलायझेशन आपल्याकडे आणि पेमेंट इकोसिस्टम आपण केली आहे ती जगात अशी इतकी डेव्हलप कुठेही नाही. युरोपमध्ये नाही, अमेरिकेत नाही. ज्या पद्धत सहजतेने तुम्ही मला पेटीएमवरनं पैसे पाठवता किंवा मी पैसे कुठेही जाऊन काढतो आणि हे करतो, जगात कुठे नाही. वी आर द लीडर्स इन पेमेंट इकोसिस्टम टुडे ह्या सगळ्या ह्याच्यात. आणि ह्याचा परिणाम असा आत्ता झालेला आहे की तुम्ही लहान मोठे पेट्रोल पंप आहेत, मोठीली दुकानं, मॉल्स आहेत, छोटे भाजीवाले असू दे, चहा विकणारा असू दे, प्रत्येकाकडे QR कोड आहे. आणि तो काय करतो QR कोडचा? पेमेंट कॅश आपल्याकडे हळूहळू युटिलायझेशन कमी होत आहे. तुमच्या लक्षात आलं की नाही? तो ग्रामीण भागामध्ये अजून नाही परिणाम झालेला. तो होईल, पुढच्या वर्षी दिसायला लागेल. पण लोक पेमेंट जे करतायत ते तुमचं आहे ना QR कोड, त्यांनी करतायत. ह्याचा परिणाम काय होतोय तर जो व्यवसायी आहे त्याच्या व्यवसायाचे पैसे त्यांनी केलेल्या विक्रीचे किंवा रिअलायझेशनचे डायरेक्टली त्याच्या अकाउंटला जातात. आणि त्याच्यातनं त्याचं रिअलिस्टिक इन्कम हे त्यालाही कळतं आहे आणि जगालाही कळतं आहे. आता त्याचा फायदा असा होतोय की जे छोटे लोक होते आपल्याकडे, छोटा व्यवसाय होता, ना त्यांच्याकडे बॅलन्स शीट होती, ना त्यांच्याकडे ना त्यांच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न होती, आणि म्हणून ते बँकेत गेले तर तुम्हाला कर्ज त्यांना मिळत नसे. आज एखादा अगदी चहावाला दररोज समजा 1000 रुपयाचा चहा, 1000 नाही, तो कमीत कमी 3000 रुपयाचा चहा विकतो असं माझं मत आहे. कारण 15 ते 20 रुपये एका कपाचे ते घेतात, तेवढे तर तो विकतोच. त्याच्यामुळे दर महिन्याचा त्याचा चहाचा जो बिलिंग आहे ते बिलिंग त्याचं 10 ते 12 लाख रुपये असू शकतं. कोणाचं कमी असेल, कोणाचं जे असेल ते, पण ते त्याच्या अकाउंटला जात आहेत. इतके दिवस तो जर का बँकेत गेला की मला घर घ्यायचं आहे, मला कर्ज द्या, मला मिळत नव्हतं. आता त्याच्या 10 लाख रुपये जर का वर्षाला त्याला मिळत असतील, खर्च त्याचा सगळा काढून समजा 5 लाख उरत असतील, आणि त्यांनी 3 लाखाचं कर्ज मागितलं तर 3 वर्षात 4 वर्षात रिपेमेंट करायला बँक द्यायला तयार आहे. पैसे त्याच्याचकडे येतात. त्याच्यामुळे ह्या डिजिटलायझेशनच्या पायी, टेक्नॉलॉजीच्या पायी आणि खूप मोठ्या प्रमाणावर बँक अकाउंट ओपन होणं हे एका अर्थाने दीज आर बूस्टर्स टू इकॉनॉमिक ग्रोथ. सगळेच जण प्रयत्न करत आहेत. आणि जे त्याचं अगदी लहान माणसाचं सोडून द्या, जो मिडल इन्कम ग्रुपवाला होता, तो रिटर्न फाईल करत नसे, तो रिटर्न फाईल करायला लागला ना. यंदाच्या वर्षी जवळजवळ 7 कोटीच्या आसपास लोकांनी रिटर्न फाईल केलं. पूर्वी 1.5-2 कोटी लोकांनी भरलं तर बरं आनंद होता. दिस इज ऑल इंडिकेशन ऑफ फॉर्मलायझेशन. दिस इज ऑल इंडिकेशन ऑफ इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटीमध्ये लोकांचा सहभाग होण्याचा आहे आणि आपल्या सिस्टीम्स रोबस्ट होण्याचा आहे. हा आत्ता झालेला आहे. आणि आता वी आर गोइंग टू नेक्स्ट स्टेप. हे होऊन गेलं. मोदीजींनी अनाऊन्स केलं तर लोकांनी तेव्हा सगळे हसले. ते मला आठवत आहे. आम्ही तुम्हाला 3 तासात कर्ज देऊ स्मॉल स्केल इंडस्ट्रीला. पण रिझर्व्ह बँकेच्या इनोव्हेशन हबमध्ये ॲप तयार आहेत. आणि वर्किंग कॅपिटल सोडलं तर इतर जी डिमांड लोन किंवा टर्म लोनच्या स्वरूपातली आहेत, ती सगळी लोन तुम्ही सगळा डाटा फिल केला तर साधारण तासाभरात तुमचं लोन सँक्शन होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. आणि 10-12 बँका ते इम्प्लिमेंट करायच्या तयारीत आहेत आता. तसंच आपल्याकडे शेतकऱ्यांना त्रास होतो. किसान क्रेडिट कार्ड दिलं आहे किंवा ज्याला पीक कर्ज योजना आपण म्हणतो, पण त्याला तो बँकेत जा, अर्ज करा, नवं जुनं खूप भानगडीचा त्रास होतो. आता
रिझर्व्ह बँकेचा ॲप तयार आहे आणि हे दोन्ही ॲप आता G20चा जो फायनान्स ट्रॅकची मीटिंग बंगलोरला झाली तिथे हे सबंध जगाला आपण दाखवले. आणि ह्या शेतकऱ्यांकरता शॉर्ट टर्म क्रेडिट पीक योजनेकरता कोणी जर का त्याच्याकडे आधार कार्ड असलं, त्याच्या जमिनीचं कम्प्युटरायझेशन झालेलं असलं आणि त्याच्याकडे मोबाईल असला आणि आधार आणि मोबाईल लिंक पाहिजे, तर तो काय पीक घेणार आहे हे जर का त्यांनी नीट भरलं आणि अर्ज केला, 15 मिनिटात त्याला हवं त्या बँकेत हव्या त्या ब्रांचमध्ये कर्ज सँक्शन होईल. या तयारीत आपण आहोत. ज्याला आपण एक म्हणतो ना की पॅराडिम शिफ्ट आहे हा. लोकांना अजून तो जाणवला नाही आहे, जाणवेल. आणि ह्याच्यात आत्ता काय झालं आहे की पीक कर्ज योजना सहकारी बँका करतात. सहकारी बँका टेक्नॉलॉजिकली हे प्रॉडक्ट ॲडॉप्ट करायला तयार नाही आहेत अजून. होत आहेत तयार, त्या व्हायच्या आहेत. माझ्या माहितीत फक्त गुजरातमधली एक बँक आहे की हे टेक्नॉलॉजी घ्यायला सिद्ध झालेली आहे, पण अजून इतर बँका झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे बँक ऑफ बडोदा घ्या, स्टेट बँक घ्या, तुम्ही त्यांची कॅम्पेन वाचला असेल, त्यांचं 40% बँकिंग पुढच्या 5 वर्षात हे डिजिटल होणार आहे. त्याच्यामुळे सगळं चेंजच आहे. आज तुम्हाला लोन हवं असलं 10 लाखापर्यंत, तर काही बँकांमध्ये डॉक्युमेंट सही करायला जायला लागत नाही. तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात तुम्ही जर का कंप्लो केलं तर. हा जो शिफ्ट आहे ना आपला, हा खूप मोठा आहे आणि हा आणखी मोठा पुढच्या 1-2 वर्षात झालेला आपल्याला जाणं. भारत संचार नेटची जी योजना आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीच्या गावापर्यंत इंटरनेट पोचेल. आत्ता साधारण 1.25 लाख 1.5 लाख गावापर्यंत पोचलं आहे, पण ग्रामपंचायती आपल्याकडे जवळजवळ 2.5 लाख आहेत आणि लहान मोठी गावं आपण म्हणतो ती जवळजवळ 7.5 लाख आहेत. एका ग्रामपंचायतीच्या भोवती कुठे 3-4 कुठे 5-6 अशी ती आहेत. ह्या इंटरनेटनी ही गावं जोडली जाणार आहेत आणि त्याच्यातनं डिजिटल जो ट्रान्सफॉर्मेशन आहे ते फार मोठ्या प्रमाणावर पुढच्या 4-5 वर्षात झालेलं आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे बँकिंग इज ए कम्प्लीट चेंज आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन ज्याला आपण म्हणतो सुविधाही उपलब्ध होतील आणि गती त्याच्यात येते. मी आज अर्ज केला, 6 महिन्यांनी बघू वगैरे होणार आहे की नाही तुम्हाला लगेच कळणार. फार मोठा शिफ्ट झालेला आहे. तुम्ही ते साक्षीदार आहात त्या सगळ्या याचे. सर, तुम्ही आता बोलताना सांगितलं की प्रत्येकाकडे QR कोड आलेला आहे, दुकानामध्ये QR कोड आहे, पण ह्याच्यासोबत प्रत्येकाजवळ मोबाईल पण आलेला आहे. म्हणजे आता मोबाईलवरतीच सगळं बँकिंग आलं आहे असं म्हटलं तरी चालेल, शहरी भागामध्ये जरी आपण बघितलं. पण एक टीका खूप वेळा केली जाते की आता ज्यावेळेस माझ्या वडिलांची जनरेशन होती तर त्यावेळेस जोपर्यंत पैसे स्वतःजवळ नाहीत तोपर्यंत नवीन कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या विकत घेतल्या. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणं हे असं होतं. घरचं बजेट काय आहे ते ठरवायचं, मग पुढचं खरेदी जी असेल ती करायची. पण आता तसं नाही. आत्ताची पिढी एखाद दुसरा पगार जरी आला किंवा कुठून जरी त्यांना थोडी जरी उत्पन्नाची सोय झाली आणि त्यांना लक्षात आलं की बाबा हे आपलं सुरू राहणार, तर ते लगेच मोबाईल वगैरे घेतात किंवा गाडी घेण्याच्या मागं लागतात. तर हे EMI वरती सगळं चालू आहे अशी टीका केली जाते. तसं नाही करायला पाहिजे असंही म्हटलं जातं. तर याच्याविषयी सर काही सांगाल का? बरोबर आहे का? मीच तुम्हाला सांगतो, आपल्याकडे ट्रॅडिशनली आपला समाज हा सेव्हिंग करणारा समाज. जितकं मिळतं त्याच्यात खर्च कमी करून साठवलं पाहिजे, हे सगळेजण करतात. त्याची गरजही आहे म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातनं. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये आजचा जो तरुण वर्ग आहे तो हे का करतो? 3-4 कारणं आहेत त्याला. एक म्हणजे तो पहिल्या पिढीपेक्षा अधिक शिकलेला आहे. दुसरं, तो स्वतः उत्पन्न त्याला आहे. आता मी म्हणजे माझ्यासारखी लोक, मी खूप बँका बदलल्या, पण जनरली लोक नोकऱ्या बदलत नसत. आज असं नसतं. ते कीप ऑन चेंजिंग.
आणि त्यांच्या स्किलसेटच्या भरोश्यावरती स्वतःच्या हिमतीवरती ते बदलत आहेत. तर इन्कम लेवल त्यांना ॲश्युअर्ड आहे. आता काही ठिकाणी ले ऑफ होतात, काही होतात, तो काही सगळा युनिफॉर्म नाही आहे. पण काही गोष्टी ह्या एसेन्शियलच झालेल्या आहेत आज आपल्याला. त्याला उत्पन्न आहे, तो देऊ शकणार आहे. आज मोबाईल नाही तर काम आपण सहज राहू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, ह्या मुलीला ती MSc ला गेल्यावर मी मोबाईल दिला मुलीला. पण मुलाला तो 10वी झाला आणि इंजिनिअरिंगला गेला, त्याला लगेच दिला. म्हणजे आमच्या घरातलं मी बघतोय ती MSc ला गेला आणि त्याला मी 11वीला दिला. आणि आज माझा नातू 7वीत आहे, तो iPadवरतीच अभ्यास करतो त्याचा. दॅट इज द शिफ्ट. टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट घरोघरी असा झालेला आहे. त्याच्यावर मोबाईल आवश्यक आहे. आता दर 3 वर्षांनी मोबाईल बदलण्याची खरं गरज नसते. उगीचच लोक सारखे नवीन घेत असतात, त्याची गरज नसते. माझा हा मोबाईल गेली 5 वर्ष वापरतोय, उत्तम चाललाय आणि भरपूर वापर असतो माझा. पण लोक बदलतात, तर ते क्रेज आहे. त्याच्यामुळे आपल्या शहरं प्रचंड मोठी वाढत आहेत अर्बनायझेशनच्या ह्याच्याबरोबर, पण त्या प्रमाणात पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढलेलं नाही आहे. म्हणजे कठीणच आहे परिस्थिती. त्याला जर का त्याच्या ऑफिसला, त्याच्या कामाला जायचं असेल, बाहेर जायचं असेल, तर तो पब्लिक ट्रान्सपोर्टवर अवलंबून राहून नाही करू शकत. त्याच्यामुळे 2 व्हीलर तो लगेचच घेईल त्याला, कारण ती गरज आहे त्याची, म्हणून तो घेणार आहे ह्या सगळ्या ह्याच्यात. म्हणून जर का उत्पन्न असलं तर तो EMIवरनं. एक तर बदललेली परिस्थिती, शिकलेला कॉन्फिडंट आजचा तरुण आणि त्याच्याबरोबर ॲश्युअर्ड इन्कम, ह्याच्यातनं तो करतो आहे. आणि मला असं नाही वाटत की आजचा जो तरुण आहे तो सेव्हिंग करत नाही, तो करतो. LICची पॉलिसी किंवा तो कमी घेत असेल, पण तो म्युच्युअल फंड घेतो, वेगवेगळ्या ह्याच्यातनं सेव्हिंग करत राहतो. जितकं घरच्या लोकांना वाटतं की करावं, तितकं कदाचित करत नसेल. आणि पूर्वी अशी लोन्स मिळणं कठीण होतं. आज फॉर्मॅलिटी. मी माझ्या मित्राच्या मुलाला मोटरसायकल घ्यायची होती, तर तो जात होता. तो म्हणे, चला ना तुम्ही पण. मी बोललो, अरे माझं काय काम आहे. नाही चला. त्याच्याबरोबर मी शोरूममध्ये ठाण्याला गेलो. त्यांनी जवळजवळ ठरवली ती कुठली घ्यायची, पण आता वडिलांबरोबर जाऊन दाखवायला पाहिजे म्हणून तो गेला होता. तिथे गेलो आणि त्यांनी ठरवली. तो एक NBFCचाही मनुष्य होता, एक बँकेचाही होता. तेव्हा लोन पाहिजे का, तुम्ही देणार का? हो देऊ शकतो म्हणाले. बरं म्हणाले. मी तुम्हाला फरक हे उदाहरण एवढ्याकरता सांगितलं की तो जो तिथे हा होता काउंटरवरचा बँकेचा डायरेक्ट सेल एजंटच होता तो. त्यांनी 3-4च प्रश्न विचारले त्या मुलाला. वडील होते बरं, की तू जे राहतोस ती जागा कोणाची, कोणाच्या मालकीची आहे? त्यांनी सांगितलं वडिलांची. तू स्वतः नोकरी करतोस? तो नोकरी करत होता. तू इन्कम टॅक्स रिटर्न भरतोस का? हो म्हटलं त्याने. किती उत्पन्न वगैरे विचारलं नाही त्याने. तिसरा प्रश्न विचारला, तुम्ही सगळे एकत्र राहता तर तुमच्या घराचं इलेक्ट्रिसिटी बिल किती येतं? त्यांनी सांगितलं साधारण $2,500 ते $2,000 तुमच्याकडे येतं. आणि म्हणाला की तुम्ही एकत्रच राहणार का वेगळे? मी एकत्र राहणार. ठीक आहे, हा फॉर्म भर, तुझं लोन सँक्शन ऑन द स्पॉट. दिस इज द चेंज दॅट हॅज हॅपन्ड इन अप्रेझल. आणि दिस इज द चेंज ज्याच्यामधनं एक्सपान्शन आहे ह्या सगळ्या गोष्टीचं. हे पूर्वी नव्हतं. म्हणजे क्रेडिट सोसायटीत बँक ऑफ इंडियाच्या एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीत लोन मिळायला देखील तुम्हाला लाईन लावायला लागायची. पर्सनल लोन, ज्याच्यातनं तुमच्या पगारातनंच पैसे सोसायटीत जायचे होते, त्यासाठी थांबावं लागायचं.
पण आता तुम्हाला तो 4 प्रश्न विचारले त्यांनी लोन देऊन टाकलं त्याला. खरंच दिलं. चौथ्या दिवशी त्याला तो म्हणाला तुम्ही येऊन घेऊन जा. माझाही अनुभव तसाच, लगेच मिळतं. सर त्याच्यामुळे त्यांना दोष देण्याचं कारण नाही. एक तर आजच्या याची आवश्यकता आहे पब्लिक ट्रान्सपोर्टची. आणि एक मध्यंतरी सर्व्हे आला होता, तोही माहितीकरता सांगतो. शहरातला सुशिक्षित तरुण जो नोकरी करायला लागलेला आहे, तो साधारण 25व्या वर्षी लोन घ्यायला सुरुवात करतो. पहिल्यांदा तो मोबाईल घेतो, नंतर जनरली बरेच जण टू व्हीलर घेतात, नंतर मग साधारण 28-30ला लग्नाच्या वेळेला आले की घर घेतात आणि शेवटी कार घेतात. हे सगळं त्याचा प्रोसेस 25 ते 32-34 या वर्षात ह्या 4 गोष्टी होतात. आणि जो ग्रामीण भागातला आहे, जो व्यवसाय करतोय, उत्पन्न यायला लागलं आहे, तो साधारण 28 ते 36च्या रेंजमध्ये करतो. हा सर्वे आलेला आहे. आणि हाच ट्रेंड ग्रामीण आणि शहरी भागात आहे. कुठेही असं नाही आहे की शहरात वेगळं आहे आणि ग्रामीण भागात. म्हणजे मुलांचं शिक्षण वाढलेलं आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने कळतंय की बाबा नेमकं काय करायला पाहिजे काय नाही, असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. सर मी तुमची ओळख करून देताना त्याच्यामध्ये तुम्ही नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी जी आहे त्याचे सदस्य आहेत असं म्हटलं होतं. आणि आता आपल्याकडे नवीनच सहकार मंत्रालय सुद्धा आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुमचा रोल पण फार महत्त्वाचा आहे. तर ते एकूण स्टोरी सांगू शकाल का सर, कसं काय झालं? नव्हतं कारण की सहकार मंत्रालय आपल्या इथं फार महत्त्वाची गोष्ट पण आहे सहकार मंत्रालय. असं आहे की आम्ही 2 गोष्टी करत होतो, त्यातली ही तुमची पहिली. मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर आम्ही सरकारला निवेदन दिलं होतं. फार पूर्वी दिलं होतं, म्हणजे 15-16च्या सुमाराला, की तुम्ही केंद्रामध्ये सहकार मंत्रालय स्वतंत्र तयार करा. आणि वी हॅड आवर ओन लॉजिक. आम्ही म्हणजे सहकार भारती म्हणून आम्ही करत होतो. मी राष्ट्रीय अध्यक्ष होतो त्यावेळेला, आधी जनरल सेक्रेटरी होतो. आणि त्याच्यामुळे आम्ही ती मागणी करत होतो, निवेदनही दिलेलं होतं. मंत्र्यांशी, सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चाही अधूनमधून व्हायची. एकाच तर मला आठवतं आहे, IAS अधिकाऱ्यांनी मला विचारलं, आपको क्यों चाहिए अलग मंत्रालय? हम तो काम देख रहे हैं आपका. तुला कुछ नहीं देख रहे हैं असं त्याला सांगितलं. नाही ऐसे क्या बोलते हैं, तो अपसेट झाला. मग मी त्याला सांगितलं कि बाबा रे, आपके सामने विजन जो है वो मल्टी स्टेट सोसाइटी में कितने संस्थाएं उसका है. पूरे देश में अपने पास 8 लाख से अधिक सहकारी समितियां हैं. 8 लाखाच्या अधिक सहकारी संस्था देशात आहेत आज. याच्याशी साधारण 30-35 कोटी लोक जोडली गेलेली आहेत. आता काही डबल असतील, म्हणजे मेंबरशिप, जसं दूध सोसायटीचा सदस्य आहे आणि तो विकास सोसायटी, असे काही असतील. समजा 2-3 कोटी काढून टाकले त्याच्यातले, पण ते 30 कोटी तर सदस्य आहेत. ह्या सगळ्या सेक्टरचं, मग ते फिशरीज असेल, डेअरी असेल, ॲग्रो प्रोसेसिंग असेल, शुगर आणि रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मग ज्यूट आहे, ऑइल सीड्स आहेत, ह्या सगळ्याचं GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे. वेगवेगळे एस्टिमेट्स आहेत, खरं काय मलाही माहीत नाही, पण इट विल नॉट बी लेस देन अगेन 25 to 30% कन्झर्वेटिव्ह बेसिसवरती. GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन सहकार क्षेत्राचं डायरेक्टली इनडायरेक्टली हे इतकं मोठं आहे. परत ह्या 8 लाख सहकारी संस्थांमध्ये डायरेक्टली आर्थिक विषयाचा विचार संबंधित अशा 4-4.5 लाख सहकारी संस्था आहेत. मग त्याच्यात आपल्या पतसंस्था आहेत, विकास सोसायट्या आहेत, डेअरी सोसायट्या आहेत, मल्टीपर्पज सोसायट्या आहेत. ही संख्या मोठी आहे. विवर्स सोसायट्या आहेत. त्याशिवाय ज्या आहेत त्या इतर खूप आहेत संस्था. ह्या संस्थांचा लागणारं मॅनपॉवर
मॅनेजिंग डायरेक्टर असेल किंवा आणखी अधिकारी असतील, स्टाफ असेल, त्यांच्या ट्रेनिंगची पॉलिसी आहे का हो तुमच्याकडे? काय 8 लाखापैकी अगदी 4 लाखांमध्ये ॲव्हरेज 10च माणसं आहेत धरू, पण 4 लाखांमध्ये जर का 10 माणसं आपण म्हटली तर 40 लाख लोक काम करत आहेत कमीत कमी तिथे. आणि त्याच्या ट्रेनिंगचा काही आहे का तुमच्याकडे व्यवस्था? कपॅसिटी बिल्डिंगची काही व्यवस्था आहे का? संचालक कमीत कमी 15 असतात ह्याच्यात, बरोबर. तर काय 1 कोटी 1.25 कोटी संचालक आहेत. सगळ्या संचालकांना ट्रेनिंग नका देऊ, पण जे प्रमुख 3-4 जण लक्ष देऊन वेळ देऊन काम करतात त्यांना ट्रेनिंग द्यायचं ठरवलं तुम्ही, तरी केवढी मोठी संख्या होईल? त्याची काय व्यवस्था तुम्ही केली? आणि हे सगळं करत असताना जर का आपल्याला आज देखील खूप मोठा समाज आपला अजून अर्बनायझेशन प्रचंड होत असताना देखील ग्रामीण भागात आहे. आपण ग्रामीण भागात उद्योग, व्यवसाय, सेल्फ एम्प्लॉयमेंट, इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट कितीतरी करू शकतो. त्याच्यामुळे आपण हे सगळं केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या संस्थांना आवश्यक तो वित्तीय पुरवठा झाला पाहिजे. त्यांना तुम्ही पैसे देणार नाही, तुम्ही काम करा सांगाल, कसं करतील ते? नाही करत. तुम्हाला हायर फायनान्सिंग एजन्सीज उभ्या केल्या पाहिजेत. एक NCDC नाही पुरणार. NCDCला देखील तुम्ही पैसे देत नाहीत, ते मार्केटमधनं बॉरो करतात, त्याच्यात त्यांची कॉस्ट ॲड करतात, थोडा प्रॉफिट ॲड करतात आणि मग सहकारी संस्थांना कर्ज देतात. त्याच्यामुळे बँकांपेक्षा ते महाग पण होतं आणि मग ते त्या कर्ज घेतलेली संस्था त्यांच्या सभासदांना देत, ते आणखी महाग होतं. त्याच्यामुळे वित्तीय पुरवठाही नीट पद्धतीने केला पाहिजे या सगळ्या गोष्टी. आणि हा कोण विचार करणार? जगातली सर्वात मोठी सहकारी चळवळ भारतात आहे. म्हणून एक नॅशनल पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण ह्या क्षेत्राचा विचार केला पाहिजे. आणखी एक मुद्दा मी त्यावेळेला त्यांना मांडला होता की लिबरलायझेशनच्या प्रोसेसमध्ये 91 नंतर सहकारी संस्थांना काय फायदा झाला? 0. फक्त फायदा प्रायव्हेट सेक्टरला झाला, मल्टीनॅशनल्सला झाला आणि सरकारी कंपन्यांना, PSUजना झाला, रत्न, मिनिरत्न किंवा PSUजना झाला. ज्या सेगमेंटची 25% जनता डायरेक्टली अर्थव्यवहाराशी संबंधित आहे त्या सेक्टरला काहीच फायदा झाला नाही, कोणी पुशच केलं नाही, करतही नाहीत त्याचं. त्याच्यामुळे ह्याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून आम्हाला मंत्रालय पाहिजे हा खूप आग्रह धरला होता. म्हणजे आम्ही सरकारी स्तरावर जसं मंत्र्यांशी, IAS अधिकाऱ्यांशी त्याचा गाजावाजा केला नव्हता, म्हणून पत्र लिहिले, मागणी केली, भाग वेगळा. पण प्रत्यक्ष भेटणं, बोलणं आणि एंगेजमेंट हे आम्ही दोन्ही लेवलला केलं, पॉलिटिकल लेवललाही केलं आणि ह्याच्याशीही केलं. आणि नंतर मग ते एका लेवलला गेल्यावर त्यांना ते लक्षात आलं की ह्याचा आपल्याला उपयोग होईल. आणि हा जो पहिला मुद्दा मी मांडला होता की देशामध्ये जितका वित्तीय पुरवठा वाढेल तितका विकास अधिक गतीने होईल, हे सरकारमधल्या काही मंत्र्यांना पटलं आणि त्यांच्यातनं चर्चा होऊन त्यांनी तो सहकार मंत्रालय करायचं ठरवलं आणि त्याच्यातनं हे सहकार मंत्रालय तयार झालं खरं. आता हे आणि त्यांनी गेल्या 2 वर्षात झपाट्याने काम केलं. आपल्याकडे डाटाच नव्हता. अत्यंत इनोव्हेटिव्ह पद्धत घेऊन त्यांनी आज डॅशबोर्डवरती 8 लाख सहकारी संस्थांचा तुमच्याकडे डाटा आहे. गेल्या 2 वर्षातलं हे सर्वात मोठं अचिव्हमेंट जर का काही असलं तर हे केलेलं आहे. आणि मी नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी म्हणण्याचं कारण असं होतं, आपल्याकडे काय होतं की सहकार म्हटलं की ते ग्रामीण भागाशी बोलतात, असं नाही चालायचं. सहकारी जी व्यवस्था आहे ती एक विशेष व्यवस्था आहे, त्याला 3 अँगल आहेत, तेही त्यांच्यासमोर मांडले होते. पहिला असं म्हटलं होतं की सहकारी संस्था किंवा सहकारी व्यवस्था ही एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, हे पहिलं रेकॉग्नाइज करा तुम्ही.
ही सेवा देणारी संस्था आहे वगैरे असलं ह्याच्या चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी नाही आहे, हे सेवा देणारी नुसती नाही आहे, ती एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, हे लक्षात घ्या. दुसरं तुम्ही त्याच्यातनं लक्षात घ्या की ही पण एक स्वतंत्र डिस्टिंक्ट लीगल एंटिटी आहे. लीगल एंटिटी म्हणजे काय, तर कंपनी असते, पार्टनरशिप असतं, LLP असतं, तशी ही आहे. ट्रस्ट असतात, बोर्ड असतं, अथॉरिटी असते. तसं सहकारी एक डिस्टिंक्ट फॉर्म ऑफ ओनरशिप आहे आणि त्याच्यात लोकांचा सहभाग फार मोठा आहे, छोट्या मोठ्या लोकांचा. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो त्यांच्याकडे आम्ही मांडतोय, तो आमचा अजून पूर्ण ॲप्रिशिएट झालेला नाही, करू तो मागे चालू आहे. तो आम्ही असं म्हणतोय की सहकारी संस्था या प्रॉफिटेबल असल्या पाहिजे, त्यांनी नफा कमवला पाहिजे, त्यांच्या विकासाकरता तो गुंतवला पाहिजे, त्यांची फायनान्शियल स्ट्रेंथन केली पाहिजे. पण केवळ शेअर होल्डरना डिव्हिडंड द्यायचं आहे याच्याकरता नफा नाही आहे. आणि म्हणून इंग्लिशमध्ये सहकारी संस्थांचं जे वर्णन होतं ते इन्स्टिट्यूशन्स नॉट फॉर प्रॉफिट पण करतात. म्हणजे आपण ET500 कंपन्यांची नावं काढली तर तिथे रेस लागली, 100% कोणी डिव्हिडंड दिलं आहे, कोणी 150 दिलं आहे, कोणी 200 देतं आहे. इथे सहकारी संस्था एक उत्तर प्रदेश सोडलं तर 18% डिव्हिडंड द्यायची परवानगी आहे. जनरली देशभरात साधारणतः 10 ते 15% पर्यंत शेअरहोल्डर्सना डिव्हिडंड देतात. हा डिव्हिडंड जो आहे तो त्यांनी जे शेअर कॅपिटल दिलं आहे ते आजच्या टर्मिनॉलॉजीमध्ये नीट त्याचा उल्लेख केला पाहिजे की इट इज अ रिस्क कॅपिटल. त्यांनी कॅपिटल दिलं आहे, स्वतः भांडवल दिलं आहे आणि ते रिस्क कॅपिटल आहे. उद्या जर का संस्थेला काही कमी जास्ती झालं तर ते कॅपिटल बुडणार आहे. त्याच्यावर ते रिस्क कॅपिटल आहे आणि म्हणून त्यांना त्याच्यावरती डिव्हिडंड देतात. हे रिस्क कॅपिटल आहे याच्यात. आता हे सगळं जे आहे आणि ह्या सगळ्या सहकारी संस्थांच्या मागची भूमिका जी आहे ती तुम्ही समजून घेतली पाहिजे. सोशल कॅपिटल फॉर्मेशन देशात सर्वात जास्ती आपल्या देशामध्ये सहकारी संस्थांमुळे झालं आहे. अगदी 2002चा आहे बहुतेक नाबार्डचा रिपोर्ट. सोशल कॅपिटल फॉर्मेशन जे आपल्याकडे झालं ते सहकारी संस्थांमध्ये झालं, हे नाबार्डने म्हटलं आहे 20 वर्षापूर्वी. तर हे सगळं आम्हाला मांडायला लागलं त्यांच्याकडे आणि ते त्यांच्या लक्षात आलं. आणि मग आत्ता ते एका लेवलला खूप वर्षा गेल्यात आणि त्या ह्याच्यामध्ये ते आता पहिलं त्यांनी काम केलं ग्रामीण भागात मधलं आपलं उत्पन्नाचं पॅटर्न बदललं आहे सगळा. ॲग्रिकल्चरल इन्कम हे 35% आलं आहे आणि नॉन फार्म इन्कम हे 65% झालेलं आहे. आता ह्या 65% उद्योग व्यवसायाला देखील खूप मोठ्या प्रमाणावरती वित्तीय पुरवठ्याची गरज आहे. आणि आपल्याकडे किती आपण एक्सपान्शन केलं बँकांचं तरी त्या मानाने बँका ज्या मानाने गावं आहेत त्या मानाने कमी पडतात. 7.5 लाख गावं आहेत आणि ब्रांचेस 2-1 लाखाच्या आसपास असतील ह्या सगळ्या ह्याच्यातनं. त्याच्यामुळे विकास सोसायट्या हा फंडिंगचा ग्रामीण भागातला एक प्रायमरी सोर्स निर्माण करणं हे विजन सरकारने घेतलं आणि सर्वांच्या सहमतीने या सगळ्या विकास सोसायट्या ह्या मल्टीपर्पज करण्याचा प्रस्ताव ठेवला. आनंदाची गोष्ट अशी आहे की देशातल्या सगळ्या राज्यांनी त्याला संमती दिली आणि सगळ्यांनी आपापले बायलॉज बदलून सगळ्या विकास सोसायट्या आता तर प्रत्येक राज्यात नाव वेगळं आहे, आपण विकास म्हणतो, वेगवेगळ्या ठिकाणी त्याची नावं आहेत, सगळ्यांनी मल्टीपर्पज केलं. आणि दुसरा एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, तो परवा जाहीरही केला त्यांनी, की प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा सहकारी बँक देणार. तिसरी म्हणजे ग्रामीण भागात वित्तीय पुरवठा वाढवणं ही गरज आहे, लोकांना व्यवसाय देणं कळणं या सगळ्या ह्याच्यातनं. तर तो त्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची भूमिका ही आत्ता ह्या सगळ्या ह्याच्यातनं घेतली जाते. साधारणतः वर्षापूर्वी 1-1.5 वर्षापूर्वी दरवर्षी साधारण 2 लाख 2.25 लाख कोटी रुपये दरवर्षी
ग्रामीण भागात कर्जरूपाने दिले जात होते. आणि आत्ता आपल्या ज्यांच्या थ्रू हे कर्ज जात होतं त्यांची संख्या 60-65 हजार विकास सोसायट्यांची आहे. आता ही संख्या जर का 2.5 लाख झाली तर चौपट होईल. तुम्ही नुसतं इमॅजिन करा, 2 लाखाचे अगदी 6 लाख झाले, 8 लाख नाही झाले, चौपट लगेच नाही झाले. कारण ते एकदम होणार नाही, ते हळूहळूच वाढत जाणार. 6-8 लाख झाले तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीला ग्रामीण भागात किती मोठा फरक पडणार आहे. ही एक मेजर स्टेप आहे जी अजून फार कोणाच्या इम्पॅक्ट, जसं जनधन योजनेचं किंवा DBTचं लक्षात आलं नाही आधी, तितकी मोठी महत्त्वाची भूमिका आहे. आणि ह्याच्याशी जोडलेला प्रश्न जो आहे आपला, तो नोकरी व्यवसायाचा आहे. आपल्याकडे नोकरी व्यवसायाच्याबद्दल फार कन्फ्युजन आहे. समजा तुमच्याकडे ड्रायव्हर आहे, तुम्हाला जर का सर्व्हे करायला कोणी त्याच्याकडे गेलं ड्रायव्हरला, तू नोकरी करतोस का, तो पहिलं नाही सांगेल. कारण नोकरीचा कल्पना म्हणजे काय, मी ऑफिसमध्ये सकाळी 10ला जायचं, संध्याकाळी 6ला यायचं, किंवा कारखान्यात जायचं, शिफ्टमध्ये यायचं, मी काम कसंही करो, मला महिन्याच्या शेवटी पगार मिळेल. ह्याला लोक नोकरी समजतात. आज जी रिझर्वेशन निवड्यासारखी मारामारी आहे ना, ती ह्या चुकीच्या कल्पनेपायी आहे. खरं म्हणजे जगात कुठेही 20 ते 25% वर अशा प्रकारच्या नोकऱ्या नाहीत, कुठल्याही देशात नाही. आपल्याकडे कशा होणार आहे? त्या एकमेकांच्यात भांडणातच त्या कमी जास्ती होत राहतील. आवश्यकता म्हणून अशी आहे की आपल्याकडे स्किलसेट्स खूप आहेत, एक्सपिरियन्स आहेत, तरुण आहेत, ह्यांना त्यांचे उद्योग व्यवसायात उभं करणं. आणि हा जो ग्रामीण भागात कर्जपुरवठा होणार आहे त्या ह्याच्यातनं होणार आहे मोठ्या प्रमाणावर. म्हणून ज्याला आज एम्प्लॉयमेंटचा मोठा प्रश्न किंवा आपण इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट, इन्कम अर्निंग अपॉर्च्युनिटीज, ह्या सगळ्या ह्याचं उत्तर ग्रामीण विकासात नाही आणि ग्रामीण भागात कर्जपुरवठ्यात नाही. कारण ह्या 65% इतक्या विविध ॲक्टिव्हिटीज येतात. तुम्ही जर का टेलरिंग पण येतं, ट्रान्सपोर्ट पण येतं, छोटं औषधाचं दुकानही येतं, आणि प्रत्येक जणाची आज इच्छा आहे आणि स्वाभाविक आहे, प्रत्येकाचं घर असावं, गव्हर्नमेंटची स्कीम आहे, कन्स्ट्रक्शनचं येतं, मटेरियल सप्लायरचं, तुम्ही नेम दी ॲक्टिव्हिटी ती त्याच्यात येते. आता ह्याच्यात लागणार, आणि आता मोबिलिटी वाढली आहे, त्याच्यामुळे मेकॅनिक्स लागतात, मोबाईल मोठ्या प्रमाणावर लागतात, इतक्या विविध प्रकारचे टेक्निशियन्स लागत आहेत. आपल्याकडे ड्रिप इरिगेशन मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, त्याच्यामुळे प्लंबिंगची ॲक्टिव्हिटी आहे, प्रचंड ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातनं इन्कम अर्निंग अपॉर्च्युनिटीज वाढणार मोठ्या प्रमाणावर, देशाचं उत्पन्न वाढणार, GDP होणार, आणि $5 ट्रिलियन होणार की नाही हा चर्चेचा विषय नाहीच आहे. हा काहीतरी टार्गेट पाहिजे म्हणून त्यांनी म्हटलं आहे. ऑलरेडी आपण 3.5-4 ट्रिलियन इकॉनॉमी आहोतच. हे कोविड नसतं तेव्हा ना आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी झालीच असती. ही आत्ताची परिस्थिती आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं करत असताना सहकाराला फार महत्त्वाचं मेजर स्थान आहे. पुढच्या काळात इट विल बी ए व्हेरी डॉमिनंट फोर्स. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन एकच सांगून हे करतो, ह्या वर्षी पहिल्यांदी कोऑपरेटिव्ह काँग्रेस, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह काँग्रेस दिल्लीमध्ये भरते नोव्हेंबरमध्ये. मी जाणार आहे त्याला, मला वक्ता म्हणूनही बोलावलं आहे. सर, तुम्ही सर्व प्रश्न अगदी विस्तृतपणे मांडलेत. म्हणजे अगदी 1969चं नॅशनलायझेशन, 1991 आत्ताचं डिजिटायझेशन, सहकार मंत्रालयासंदर्भात पण तुम्ही बोललात. सर, आता भारतीय अर्थव्यवस्था येणाऱ्या काळामध्ये कोणत्या दिशेने जाईल, काय आव्हानं असतील असं तुम्हाला वाटतं? ते आत्ता जर का म्हणायचं झालं तर जगातल्या ज्या मेजर इकॉनॉमीज, मोठ्या इकॉनॉमीज आहेत, त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली गेली 3 वर्ष वी आर द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी कंटिन्युअसली. ह्या वर्षीचा तर ग्रोथ रेट आपला 8.2 आहे, आणि वी रिमेन द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. कोविड आणि युक्रेन रशिया लढाई आणि आत्ता मिडल ईस्टच्या टेन्शनच्या होऊन असून देखील
आपण ते सगळं पचवलं आणि वी हॅव ग्रोन. आज खूप मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इज डुईंग एक्स्ट्रीमली वेल. आम्ही रिझर्व्ह बँकेत दररोज आठवड्याला 21 पॅरामीटर्सवरती मॉनिटरिंग करतात आमचे अधिकारी सगळे. आणि त्याचा लास्ट रिपोर्ट त्यांनी दिल्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी आपली ही +70% आहे सर्वांची. आणि म्हणून तुम्हाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती सतत IPO येत आहेत, सतत कॅपिटल रेझिंग येत आहे, कारण इन्व्हेस्टमेंट करतात. आणि छोट्या मोठ्या लहान नावाजलेल्या नवीन आलेल्या सगळ्या कंपन्या करत आहेत, कारण दे आर सीइंग द फ्युचर. या सगळ्या ह्याच्यामध्ये मेक इन इंडियानी जो पुश मॅन्युफॅक्चरिंगला मोठा दिला तो प्रचंड दिला आहे. म्हणजे फार्मास्युटिकलवाले तर म्हणतात की वी आर गोइंग टू बी द फार्मसी ऑफ द वर्ल्ड. आपण एकेकाळी फार्मासिटीचं काही माहीत नव्हतं आपल्याला. आज जे सायबर अटॅक्स होतात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचं ॲनालिसिस केलं तर जसे BFSIवरती म्हणजे बँकिंग फायनान्स आणि इन्शुरन्स सेक्टरवरती होतात, त्याच्या खालोखाल सर्वात जास्ती फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवरती होतात. त्याच्यामुळे हा फार मोठा इम्पॅक्ट म्हणजे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरती आत्ता होतो आहे. आणि इट इज अक्रॉस सेक्टर्स. आणि आपल्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मेक इन इंडियाचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते दिसतं आहे आता. डिफेन्स प्रोडक्शन देखील तुम्ही कालच्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये मोठी बातमी आहे की फ्रॉम एन इम्पोर्टर इंडिया इज बिकमिंग एन एक्सपोर्टर ऑफ डिफेन्स प्रॉडक्ट्स. त्याच्यामुळे डिफेन्समध्ये असेल, लोकोमोटिव्हजमध्ये असेल, आपण रेल्वेचे कितीतरी इंजिन्स डबे एक्सपोर्ट करतो, अनेक गोष्टी करतो. शिप बिल्डिंग आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे. त्याच्यामुळे ड्रोन्स आपण एक्सपोर्ट करतो आहे. आता काही इम्पोर्ट करतो आहे मिलिटरीचे, तो भाग वेगळा, पण खूप मोठ्या प्रमाणावर आपण भारतात करतो आहे. तुम्ही गेल्या वर्षीचं 26 जानेवारीचं होतं का 15 ऑगस्टला रात्री ड्रोनचं सबंध जे त्यांनी दाखवलं, इट वॉज अनइमॅजिनेबल त्या ह्याच्यातनं. त्याच्यामुळे सगळ्या सेक्टर्समध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उत्तम आपण काम करतो आहे. ॲग्रिकल्चर सेक्टरही चांगलं आहे. पाऊस पडतो, पूर येतो. दरवर्षी आपल्याकडे तुम्ही कुठल्याही गेल्या 10 वर्षाचं काढा, 100-1 जिल्हे ॲडव्हर्सली अफेक्ट होतातच. कोणाला हीट वेव्ह असते, कोणाला पाऊस येतो, कुठे पूर येतो. पण ॲग्रिकल्चरली वी आर स्ट्रॉंग. आपला बफर स्टॉक जितका हवा त्याच्या 2.5 पट जास्ती कमीत कमी आहे. त्याच्या 2.5 पट जास्ती आहे. त्याच्यामुळे मागे जे आलं होतं की इथे कोविडमध्ये लोक भूकबळी जातील, मिस्चिवस प्रोपगंडा होता तो. इनफॅक्ट आज देखील आपण अनेक छोट्या देशांना ज्यांच्याकडे अन्नधान्य कमी पडतं आहे अशांना आपण सपोर्ट करतो आहे अन्नधान्य देऊन. ते मध्येच बातम्या येतात गहू कमी आला, कधी तांदूळ कमी आला. आता मध्यंतरी बातमी आली की पाऊस उशिरा आला जूनमध्ये, पंजाबच्या गव्हाचा परिणाम, पंजाबमध्ये गहू कमी येणार. अत्यंत मिसलिडिंग बातमी आहे. पंजाबमधला गहू पावसावर अवलंबूनच नाही, ते इरिगेशनवरती चालतो सगळा. आणि जुलैमध्ये पाऊस सगळा नीट येऊन गेला. त्याच्यामुळे पेपरला बातम्या काय कशा येतात त्याच्यामुळे लोकांनी हवालदिल होण्याचं तर काहीच कारण नाही. आपल्याकडे भरपूर साठा आहे, काही अडचण नाही. आणि वी आर प्लॅनिंग ॲज ॲन ॲग्रिकल्चरल कंट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या ह्याच्यात आपली लोकसंख्या अजून वाढणार, अजून 15-20 वर्ष वाढणार. त्याच्यामुळे वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण इथे करू शकू. मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस असतील, मॅन्युफॅक्चरिंग असेल, हे असेल, काही अडचण. सर्व्हिसेस सेक्टरमध्ये एकच उदाहरण देतो. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, NPCI, आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन बघतो आपण. मार्चमध्ये सर्वात जास्ती एका दिवशीची सिंगल डे ट्रान्झॅक्शन साधारण 15 कोटीची झाली एका दिवशी. आता काय होणार म्हणाले, काही काळजी करण्याचं कारण नाही. 80 कोटी ट्रान्झॅक्शन्स आपण दररोज हँडल करू शकू, ही आपली आजची इन्स्टॉल कपॅसिटी आहे. त्याच्यामुळे डिजिटलायझेशन वाढलं, खूप लोक जॉईन झाले, ट्रान्झॅक्शन्स वाढणार. इतक्या मोठ्या देशात होणार ना. ॲव्हरेज 80 हे म्हणजे फार नाही आहे. 80 कोटी ट्रान्झॅक्शन, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. आपल्याकडे जर का
70-80 कोटी लोक ट्रान्झॅक्शन करत असतील, म्हणजे व्यवसायी म्हणजे अकाउंट होल्डर हे एक एक केलं तरी एक ट्रान्झॅक्शन 80 कोटी होणार. वी आर प्रिपेअर्ड फॉर इट आणि वी विल डू इट. कुठली त्याची चिंता नाही आहे. आणि आज जर का म्हणायचं झालं तर फिस्कल कन्सॉलिडेशन या गव्हर्नमेंटनी फार चांगलं केलं. कोविडच्या काळात आपलं 9% डेफिसिट होता. तो परवाच्या बजेटमध्ये त्यांनी 4.9वर आणला. पुढच्या वर्षी आणखी कमी होईल. त्याच्यामुळे फिस्कल कन्सॉलिडेशन खूप केलं आपण. त्याच्यामुळे 2008 नंतर जी चूक झाली ती आता आपण केली नाही, होऊ दिली नाही. खूप पैसा रिलीज केला होता कोविडच्या काळात. तो हळूहळू करून सगळा विड्रॉ केला. वी आर कन्सॉलिडेटेड. 2008 मध्ये एका मोमेंटला झालं होतं. 17 लाख कोटी रुपये आपण इन्फ्यूज केले होते त्यावेळेला. त्या कोविडच्या काळामध्ये एकदम नव्हते केले, हळूहळू करून केले. पण 17 लाख कोटी रुपये इन्फ्यूज केले होते. हळूहळू करून सगळे विड्रॉ केले. आणि फिस्कल कन्सॉलिडेशनवरती आपण बरोबर. ह्या बजेटचं तर एक स्पेशालिटी आहे की जे गव्हर्नमेंट बॉरोईंग आहे, सरकारी रोखे आपण जे म्हणतो, त्याचं युटिलायझेशन साधारण 90 ते 95% हे कॅपिटल एक्सपेंडिचरला होणार आहे. म्हणजे सरकारी खर्चाकरता रेव्हेन्यू एक्सपेंडिचरला होणार नाही. हा एक फार मोठा फरक ह्या बजेटमध्ये, ह्या कन्सिस्टंटली गेल्या काही वर्षात मोदींच्या बजेटमध्ये आहे. ट्रेंड वाढता, पण ह्यावेळेचा तो उच्चांक आहे 90%. आपल्याकडचं ज्याला करंट अकाउंट डेफिसिट आपण म्हणतो, आता ती फार चिंतेचं कारण नाही राहिलेलं. काही महिने आपण करंट अकाउंटमध्ये सरप्लस होतो ह्या वर्षी देखील. आणि आज आपल्याकडे साधारणतः $675 बिलियन फॉरेक्स रिझर्व्ज आहेत. हे पुढचे 20 महिने $1 जरी देशात आला नाही तरी आत्ता जसं आपलं चाललंय तसं चालू राहील अशी स्थिती आहे. असं होणार नाही, काही येणार नाही आणि काही होणार नाही असं नाही ह्या सगळ्या ह्याच्यात व्हायचं. अजून आपल्याला जो सर्वात अडचणीचा थोडासा मुद्दा ह्या सगळ्याच्या येतोय, तो जो मुद्दा आहे तो भाववाढीचा आहे. आणि भाववाढ ही जी आहे ती सरसकट नाही आहे. ती 2 प्रकारच्या आयटममुळे आपल्याला सर्वात होते. एक म्हणजे फूड इन्फ्लेशन ज्याला म्हणतो. फूड इन्फ्लेशन अजून पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेलं नाही. काही ठराविक आयटम्स आहेत, भाज्या, कांदे, टमॅटो, बटाटा, डाळी, खायचं तेल आपलं एडिबल ऑइल ज्याला म्हणतो ते, दूध, असे मीठ, ही काही जी आयटम्स आहेत ह्याच्या किमती वाढल्या. आणि त्याच्यामुळे किमती या आणि ह्या उन्हाळ्यात दरवर्षी वाढतात. म्हणजे तुम्ही कित्येक वर्षाचं काढून बघा. पण यंदाच्या गेली 2 वर्ष ह्याच्यावरती एक आणखी इम्पॅक्ट जो झालेला आहे तो आपण फर्टिलायझर खूप मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट करतो. युक्रेन रशिया लढाई सुरू व्हायच्या आधी जी फर्टिलायझरची एक बॅग $250-300 रुपयाला मिळायची, त्याची किंमत आज 2700 झाली. हा ऑलमोस्ट 10 टाइम्स झाली. आणि ह्याच्यावरती आपला प्रचंड खर्च होतो आहे. त्याचा ऑब्व्हियसली सरकारने खूप बर्डन घेतलं आहे, पण ऑब्व्हियसली शेतकऱ्यांवरती त्याचं काही बर्डन आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं आत्ता जे फूड इन्फ्लेशन आहे ते अजून पूर्ण कंट्रोल येईल. माझा स्वतःचा वैयक्तिक असा एक ओपिनियन आहे की ह्या वर्षाअखेरपर्यंत आपण फूड इन्फ्लेशनवरती कंट्रोल आणू. कारण डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्याकरता खूप प्रयत्न चालला आहे. त्याला MSP देखील इन्सेंटिवाईज करणारा केलेला आहे मोठ्या प्रमाणावरती. एडिबल ऑइल करता तर एडिबल ऑइल मिशन आत्ता त्यांनी पाम ऑइलला रिप्लेस करायला नॉर्थ ईस्टमध्ये खूप, पण त्याला वेळ लागणार आहे. हे सगळे रिझल्ट्स जे आहेत ते तो 1-2 वर्ष जातील पाम ऑइल वगैरे ह्याला, तोपर्यंत इम्पोर्टवरती आपल्याला. पण केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक, एकीकडे रिझर्व्ह बँक मॉनिटरी पॉलिसी म्हणून आणि केंद्र सरकार फिस्कल पॉलिसी म्हणून, आणि ज्याला सप्लाय साईड इकॉनॉमिक्स म्हणतात, त्याच्यात गव्हर्नमेंट खूप प्रोॲक्टिव्हली काम करत आहे. म्हणजे कांदे बटाट्यांचा देखील बफर स्टॉक करणं,
गहू तांदूळाचा तर वगैरे तर आहेच, डाळींचा करणं, एडिबल ऑइल वेळेवर इम्पोर्ट करणं, अशा अनेक गोष्टी ते करतायत. त्याच्यामुळे परदेशात जशी प्रचंड भाववाढ सगळीकडे झाली, आधी कोविडपायी आणि नंतर ह्या लढाईपायी, तशी आपल्याकडे कधीच झाली नाही. 60% वर आपण कधी गेलोच नाही. आणि तुम्ही कुठलेही इतर देश बघा, ब्रिटन सकट ते 9-10%, टर्की न बोललेलं बरं, रशिया न बोललेलं बरं, लॅटिन अमेरिकेतल्या त्याच्यामुळे फिस्कल कन्सॉलिडेशन आपलं होईल आणि वी आर ऑन ए ग्रोथ ट्रॅजेक्टरी. एक्सपोर्ट्स आपले वाढत आहेत याच्यातनं आणि ॲज ए कंट्री वी हॅव ए ब्राईट फ्युचर. आणि इफ ऑल गोज वेल, पुढच्या 2-3 वर्षात विल बी द 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी. आज 5 आहोत आपण, 3 वरती आपण जाऊ. आता ते 2 वर्षात होतं का 2.5 वर्षात होतं, थोडं पुढे मागे. कारण कुठल्याही आपल्या भारतासारख्या मोठ्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरती जगात ज्या गोष्टी घडतात त्याचे परिणाम होतातच. म्हणजे आत्ता नवीन परिणाम काय झाला असेल त्याचं एकच उदाहरण देतो की मिडल ईस्टमधलं जी लढाई सुरू झाली तर सुएझ कनालमधनं येणाऱ्या शिपिंग थांबलं आणि फ्रेट रेट्स हे कितीतरी पटीने वाढले. त्याच्यामुळे आता हे कोणी व्हिज्युअलाइज केलं नव्हतं ह्याचं. असे जे जिओपॉलिटिकल टेन्शन्स पायी जे इम्पॅक्ट होत राहतील ते आपल्याला सहन करण्याची क्षमता आपल्यात आहे. आपण सहन करू आणि विल इमर्ज ॲज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट नेशन इन द नेक्स्ट 5 to 7 years. तर सरांनी आपल्याला सर्व प्रश्नांची अगदी डिटेलमध्ये उत्तरं दिलेली आहेत. 1969 पासूनचा त्यांनी पटसुद्धा उलगडून सांगितलेलं आहे आणि भारताचं भविष्य हे येणाऱ्या काळामध्ये खूप ब्राईट असणार आहे. त्याच्यामुळं भारतामध्ये संधीसुद्धा फार मोठ्या असतील हेही सरांनी सांगितलेलं आहे. तर ही चर्चा जर का तुम्हाला आवडलेली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बोलबिडू चर्चा ज्या आहेत त्या तुम्ही बघत राहा. धन्यवाद. नमस्कार.